छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव। तुम्ही वकील आहात हे मला माहित नव्हतं। तुम्हाला जी काही मुक्ताफळं उधळायची आहेत ना ती ते यशवंतराव सरंजामेच्या दाराशी जाऊन उधळा ना। यापुढे इथून कुणाचं प्रेत जरी उठलं तरी मी इथे पाऊल ठेवणार नाही। पूनम, डोंट टेल मी यू आर इन लव्ह। कोण आहे ती? अँड आय होप तू माझ्यावर विश्वास ठेवशील। डिपेंड्स। तिने आत्महत्या केली असं जग समजत असलं तरी मला नाही तसं वाटत। अरे तूच आहेस होय? मी म्हटलं एवढ्या रात्रीचं कोण आलं? या आधी। तू का करतेस हे सगळं? आधी आत तरी ये। आणि हो, येताना दरवाजा लावून घे, हवेत गारवा आहे। जेवणार आहेस का? 2 पोळ्या लाटू, कोशिंबीर करू? मी तुला काहीतरी विचारलं। मी तुला काहीतरी विचारतेय। विष असेल तर दे थोडंसं आणि जीव घे माझा। माझ्या घरात मी विष ठेवत नाही, गरजच नाही मला त्याची। ऑफकोर्स तुझ्या आतच इतका विष आहे म्हटल्यावर काय गरज आहे तुला? विक्रांत, मी तुला साधा प्रश्न विचार। का मदत करतेस तिची? एकने अनेक खून केलेत तिने। भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं होतं, तू एक निमित्त मात्र आहेस। तुझ्यामुळे कोणीही जन्माला येत नाही आणि कोणीही मरत नाही। मुळात माणूस मरतच नाही। नैनम छिंदन। शट अप, जस्ट शट अप, ओके? स्वतःची पाप झाकण्यासाठी मला गीतेतले दाखले ऐकवू नकोस। मी जर का पापी आहे तर मग माझ्या घरी का आलास? तिची मदत करणं बंद कर। तुझा आणि तिचा काय संबंध आहे मला माहित नाही। संबंध आहे जो बासरीवाल्याचा बासरीशी असतो। बासरीतनं सूर निघतात पण फुंकर घालणारा वेगळा असतो। गैरसमज आहे तुझा। सुलेखा फार काळ तुझ्या ताब्यात राहील या भ्रमात राहू नकोस। नक्कीच तिचा काहीतरी स्वार्थ असेल आणि तो पूर्ण झाला की तुला सुद्धा ती। तू माझा का वेळ फुकट घालवतोयस? तुझ्यासारखी उशिरा झोपणारी बाई नाहीये रे बाबा मी। जागरण झेपत नाहीत मला। लवकर सांग मला की तू जेवणार आहेस का नाही, त्याप्रमाणे पोळ्या करायला आणि भात लावायला। कसा जीव घेतलाय तिने शिप्राचा आणि मर्डर वेपनवर तिचे फिंगरप्रिंट्स का नाही आहेत? पुन्हा तेच, लहानपणीच्या सवयी सहजासहजी सुटत नाहीत। एकदा हट्ट धरला की धरला। मी एक प्रश्न विचारू? काय? तुला का तिच्यात एवढा रस आहे? का हात धुवून पाठीमागे लागलास तिच्या? जीव घेतले तिने निर्दोष लोकांचे। अनेकांनी घेतलेत,
आजूबाजूला बरेच अपराध घडत असतात. चोऱ्या, दरोडे, बॉम्बस्फोट. एरवी तुम्हीच लोक ओरडत असता तुमच्याकडे मनुष्यबळ कमी पडतं म्हणून. असल्या क्षुल्लक गोष्टीसाठी हे मनुष्यबळ कशासाठी वाया घालवताय तुम्ही? क्षुल्लक? एक माथे फिरू मुलगी कारण नसताना लोकांचं कारण आहे विक्रांत. काय कारण आहे? ते मी तुला का सांगू? पण एक सांगते, सुलेखा मला भेटली आणि मला दिसलं. जी साधना मी इतके दिवस करत आले, ज्या गोष्टीसाठी करत आले, ती गोष्ट साध्य करण्याची संधी मला मिळाली. शक्ती, ताकद, ही जगात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि एकमेव सत्य देखील आहे. ती ताकद मिळवण्यासाठी मी माझं आयुष्य वेचलं आणि त्या ताकदीचा एक अंश मला सुलेखामध्ये दिसला म्हणून मी तिला मदत करतेय. ज्याच्याकडे ताकद असते तोच जिंकतो आणि जो जिंकतो तो अर्जुन ठरतो. दुर्योधन जिंकला असता तर भगवंतांनी त्याला गीता सांगितली असती. असाच इतिहास आपल्यालाही कळला असता कदाचित. असो, ही चर्चा करण्याची ही वेळ नाही. मला बरीच काम आहेत. तू आज इथे थांबणार असशील तर अंथरुण घालते. न जेवता जातोयस, वाईट वाटतंय. शरम वाटते मला या गोष्टीची की आपण दोघं एकाच आईच्या पोटी जन्माला आलोय. शरम वाटते की मी तुला ताई बोलतो. शरम वाटते मला की तू माझी मोठी बहीण आहेस. जाताना बाहेरचा दरवाजा लावून जा. हवेत खूप गारवा आहे ना, आणि तूही जरा जपूनच जा. त्या दिवशी क्षिप्राच्या घरी तू मला जे काही बोललीस, मला खरंच वाटलं होतं भावनेच्या भरात येऊन बोलतेस. शुभ्रा, मी तुला त्यावेळेही सांगितलं होतं की मी नॉर्मल आहे. पण प्रिया, तसं बघायला गेलं तर क्षिप्रा आणि सुलेखाचा काय संबंध? तो संबंध आम्ही जुळवून आणला होता. शुभ्रा, निखिलच्या मृत्यूनंतर मी जे काही बोलले त्यावर मी तेव्हाही ठाम होते आणि आज तर जास्तच ठाम आहे. त्यावेळी मी सुलेखाची जाऊन माफी मागितली. तिला म्हटलं की मी चुकले, पण त्याचं कारण एकच होतं. मला माझी गत ममांसारखी होऊ द्यायची नव्हती. मला वेड्याच्या इस्पितळात जायचं नव्हतं. माझ्या पुढे एकच मार्ग होता, सुलेखा विरुद्ध पुरावे गोळा करणं. पण तो मार्ग सुद्धा बंद होता.
मी एकदा क्षिप्राशी हे सगळं बोलले आणि तो मार्ग उघडला. म्हणजे तो कसा? काहीतरी कारण काढून क्षिप्राने सुलेखाशी मैत्री केली. हेतू एकच, सुलेखाविषयी माहिती मिळवायची. मग काही माहिती मिळाली? फार नाही. कदाचित क्षिप्राला मिळाली असावी. म्हणूनच त्या दिवशी संध्याकाळी ती मला भेटणार होती. पण प्रिया, तू मला एकदा म्हणाली होतीस की क्षिप्रा सुलेखाच्या घरी राहायला जाणार होती म्हणून. ती तिचीच आयडिया होती. सुलेखाबरोबर 24 तास राहिल्यावर खूप माहिती मिळेल असं वाटलं होतं. तिला आधी नको म्हटलं. खूप मोठी रिस्क होती त्यात. पण क्षिप्रासाठी ते एक ॲडव्हेंचर होतं. एक जीव घेणं ॲडव्हेंचर. प्रिया, तू बोलता बोलता बोलून गेलीस की सुलेखानं तिच्या होणाऱ्या नवऱ्याला सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला म्हणून. खरं आहे ते. पण का? याचं उत्तर सुलेखाच देऊ शकेल. पण हे तुला कसं कळलं? इन्स्पेक्टर विक्रांत भोसलेंशी माझी ओळख कशी हा प्रश्न पडतो ना तुम्हाला, त्याचंच उत्तर आहे हे. पण आपण आता त्यावर नको बोलूया प्लीज. प्रिया, अगं या सगळ्या गोष्टी त्या वेळी तू मला का नाही सांगितल्यास? शुभ्रा, तुझी टेन्शन्स तुला कमी आहेत का? पण मी तुला एक मात्र सांगते, सुलेखाविषयीच्या अनेक प्रश्नांची उत्तरं कदाचित क्षिप्राला मिळाली होती, जशी ती कदाचित निखिललाही मिळाली होती. पण योगायोगाने आज क्षिप्रा सुद्धा आपल्यात नाहीये. सुलेखाने तशी व्यवस्था करूनच ठेवली आहे. त्या मास्तरड्याचं घेतलेलं कर्ज फेडत नाही का मी? की त्याचे पैसे दाबून बसलो, की त्याच्या घरातल्या कोणाचा मुर्दा पाडलाय मी? काय केलं काय मी? त्याच्या आईला आधी तो बाप आणि आता ही पोरगी. गैरसमज माझा झाला होता इतके दिवस. म्हटलं चांगली माणसं आहेत, थोडीशी नादान आहेत, चांगली आहेत म्हणून चांगुलपणावर विश्वास ठेवून मांडीवर बसवलं. माझ्या घास भरवले. त्या चांगुलपणाचे चांगले पाग फेडले त्यांनी. यशवंतराव सरंजामेच्या सुनेला पोलीस स्टेशनात उभं केलं. यशवंतराव सरंजामेच्या अब्रूला हात घातला. अरे काय काय अवकात, काय छटाकभर पोरीची त्या. परमेश्वर त्या मास्तरड्याला आणि त्या पोरीला सांग एकदा की आपण चांगले आहोत तोवर चांगले आहोत, पण एकदा हरामीपणावर उतरलो ना की देवाकडे सुद्धा मरणाची भीक मागत फिरतात सगळे. सांग त्या मास्तरड्याला आणि त्या छटाकभर पोरीला. साहेब, बहीण आहे माझी ती. आणि सुलेखा माझी होणारी सून आहे. अक्कल पाहिजे तुझ्या त्या बहिणीला. वेल समजून नागाच्या शिपटीवर पाय ठेवायला निघाली होती तीच. आणि तेवढीही अक्कल तिच्यात नसेल ना तर तिचा मोठा भाव म्हणून तिच्या डोक्यात ती अक्कल भरण्याची अक्कल तुझ्यात पाहिजे. सर, मी बोलेन प्रियाशी. हवं तर मी माफी मागतो सर. बस आहे चंदू.
माफी मागतो. सारखे सारखे पाय धरण्याची सवय लागली तुला. आयुष्यभर माझे पाय धरत आलास आणि तेच मागे ओढत आलास. सांगून ठेव तुझ्या त्या बहिणीला, सुलेखा लवकरच सुलेखा सरंजामे होणार आहे, यशवंतराव सरंजामेची सून. पाहायचं असेल ना तर तिच्या पायाच्या करंगळीच्या नखाकडे पाहायचं. डोळे वर करून पाहिलं ना तर तुझी बहीण आहे म्हणून तुला स्पष्ट शब्दात सांगितलं एरवी. मी काय करतो चांगलंच ठाऊक आहे तुला. चल निघ. सुलेखाने निखिलचा खून केल्यानंतर मला असं वाटतं की तू स्वप्नील, सुलेखानेच निखिलचा खून केला. तिने 11 वर्षाची असताना आपल्या मनीषा नावाच्या मैत्रिणीलाही मारलं आणि शर्मिला काकूच्या ॲक्सिडेंटमध्ये सुद्धा तिचा काहीतरी संबंध होता. या गोष्टींवर तुला विश्वास ठेवावाच लागेल, नाहीतर आपण यापुढे बोलूच शकणार नाही. आणि क्षिप्राने सुद्धा या तिन्ही गोष्टींवर विश्वास ठेवला होता. सुलेखाचा खरा चेहरा मला सगळ्यांसमोर आणायचा होता. त्यासाठी पुरावे हवे होते आणि त्यात मला क्षिप्राने मदत करायचं ठरवलं. आणि मला असं वाटतं की तिला काहीतरी महत्त्वाची इन्फॉर्मेशन मिळाली होती म्हणूनच त्या दिवशी संध्याकाळी ती, पण त्यामुळेच सुलेखाने तिचा खून केला, जे निखिलच्याही बाबतीत झालं होतं. आणि या सगळ्याला जबाबदार मी आहे, कारण मी क्षिप्राला हे सगळं करायला लावलं. आणि या माझ्या गुन्ह्यासाठी स्वप्नील तू मला हवी ती शिक्षा कर. आणि प्लीज तू मला शिक्षा दे, कारण यासाठी कुणीतरी मला शिक्षा करायला हवी. शिक्षा तर मी भोगतोय प्रिया. मी काय कोणाला शिक्षा करणार. एनिवे, एक्झॅक्टली कसले पुरावे हवे होते तुम्हाला? सुलेखाचं वागणं खूप वियर्ड आहे. तिला हिप्नॉटिझम येतं. ब्लॅक मॅजिक सारख्या गोष्टींमध्ये तिला प्रचंड इंटरेस्ट आहे. मला नाही असं वाटत प्रिया. सुलेखाला मी खूप आधीपासून ओळखतो. रादर आधी जेव्हा तिच्याशी इंटरनेटवर चॅट करायचा तेव्हापासून. पण मला कधीच नाही वाटलं की ती वियर्ड आहे. हाच तर तिचा सगळ्यात मोठा विजय आहे. स्वप्नील एक मूर्ती आहे, काली कर्मावालीची. क्षिप्राने या संदर्भातली सगळी माहिती जमवली होती. प्रथमेशने या मूर्तीचं चित्र काढलं होतं आणि हे चित्र बघून शुभ्रा खूप व्हायलंट झाली होती. नंतर असं कळलं की ब्लॅक मॅजिकसाठी पूर्वीच्या काळी या मूर्तीचा वापर होत असे आणि मूळ मंदिरातल्या मूर्तींपैकी 2 मूर्ती चोरीला गेल्या. प्रिया, तू मला सुलेखाबद्दल काहीतरी सांगतेस? मी सुलेखाबद्दलच बोलतेय. क्षिप्राने सुलेखाशी एकदा बोलता बोलता मुद्दाम त्या मूर्तीचा विषय काढला होता आणि सुलेखाच्या डोळ्यात तिला एक वेगळीच चमक दिसली होती. याचा अर्थ हे नक्की आहे की सुलेखा. प्रिया प्लीज स्टॉप इट प्लीज. माझं प्रेम होतं क्षिप्रावर, अजूनही आहे. पण मी हे कधीच समजू शकलो नाही की ॲडव्हेंचरस गोष्टी करताना तुम्ही लॉजिक फावल्या वेळात करायचं ॲडव्हेंचर म्हणून आम्ही करत नव्हतो. हे स्वप्नील, माझ्या जवळच्या माणसांचे जीव गेलेत. प्रिया, पण तू जे काही सांगतेस त्याच्यावरून हे प्रूव्ह होत नाहीये की सुलेखाने या सगळ्या लोकांचे जीव घेतलेत. शी जस्ट हॅपन टू बी देअर. आणि तिला काय कारण हे सगळं करण्याचं? कसं आहे ना स्वप्नील, त्या दिवशी जर क्षिप्राची आणि माझी भेट झाली असती तर आज तुझ्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे असती कदाचित.
आता तूच स्वतःला एक प्रश्न विचार, क्षिप्राचा मृत्यू कसा झाला? क्षिप्रा कुठल्याही कारणासाठी आत्महत्या करणार नाही हे खोलवर आत कुठेतरी तुला सुद्धा माहिती आहे, हो ना? आमचं त्या दिवशी भांडण झालं, त्यानंतर आम्ही दोघे भेटलो होतो स्वप्नील. माझं आणि नीलचं असंच असतं. आज आम्ही भांडतो, उद्या एकमेकांवर रुसतो. परवा कर्मेना असं होतं, मग एका फोनने भांडण मिटतं सुद्धा. हे शब्द आहेत तिचे. आणि हे असं बोलणारी मुलगी दुसऱ्याच दिवशी या कारणासाठी आत्महत्या करेल असं वाटतं तुला? कम ऑन स्वप्नील,